शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. थंडी सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये दोन्ही सभागृह गाजतंय, त्यामुळे गरम वातावरण निर्माण झालंय. विरोधी पक्षनेता नाही कसं पाहता? हे सरकार विरोधी पक्षाला घाबरते, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आक्रमकपणाला घाबरते. कारण अंबादास दानवे आमचे जे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी सरकारला सळो की पळो केलं होतं. प्रत्येक दिवशी एक एक मंत्र्याचा भ्रष्टाचार ते उघड करत होते. म्हणून विरोधी पक्षात असू नये, विरोधी पक्ष नेत्यात असू नये, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल हे आहे. आणि हे निर्भीड आणि निर्भय अशा लोकशाहीला घातक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलंय या देशाला, या संविधानाचा हा अपमान आहे. कारण सरकारच्या विविध चुकांवरती अंकुश ठेवणं, सरकारच्या हेराफेरीवरती अंकुश ठेवणं आणि सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांना त्या योग्य असलेलं त्याचं समर्थन करणं हे विरोधी पक्ष नेत्याचं खरं म्हणजे काम आहे. तर या राज्यातील शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय असतील, महिलांवरती होणारे अन्याय असतील, दलितांवरती होणारे अन्याय असतील, बेरोजगारी असेल, ह्या सर्वांवरती प्रखरपणे सरकारला त्याचं वास्तव दाखवणं, सरकारला त्यांचा आरसा दाखवणं हे काम हे विरोधी पक्ष नेत्याचं आहे. आणि म्हणून सरकार कोणाचंही असो, तिथे प्रबळ ते मजबूत असा विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता असणं आवश्यक आहे. नाही तर अहम करसो कायदा अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रात चित्र आहे हे अत्यंत लोकशाहीला घातक आहे. म्हणून सरकारने पुनर्विचार करावा आणि लवकरात लवकर विधान परिषदेत असेल, वरच्या सभागृहात, खालच्या सभागृहात असेल, विरोधी पक्ष नेते पद लवकर जाहीर करावं अशी माझी त्यांना विनंती. तरी म्हणत आहे की जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, त्यामुळे संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षपद मिळवा असं सुद्धा सत्ताधारी म्हणतात. आणि संख्याबळ पुरावे जे सांगतात त्यामध्ये संख्याबळाची गरज नाही असं तुम्ही म्हणत. बरोबर आहे. कारण आम्ही हे म्हणणं आमचं कागदपत्र सह लोक आमच्या सभागृहामध्ये भास्करराव जाधव असतील, वडेट्टीवार असतील, यांनी कागदपत्रांसह दाखले देऊन सांगितलं की असं कुठेही संख्याबळाचं कुठेही नियम नाहीये, की संख्याबळाचं असं कुठेही विशेष असं दिलेलं नाहीये. आणि मग असं असताना तुम्ही असं लेखी द्या आम्हाला की संख्याबळ नसल्या, मग त्याच्या विरोधामध्ये जातायला नको. पण उगाच तोंडाच्या वाफा घालवायच्या आणि घाबरून विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं ना, अशा प्रकारची रणनीती आणि ही घाणेरडी पद्धत ही सत्ताधारी पक्षांनी अवलंबिलेली. तुम्ही एक मुंबईतला प्रश्न आहे, तुम्ही एक मुद्दा मध्यंतरी धरला होता राणीबागेतील शक्ती या वाघाच्या मृत्यूचा. मात्र बातमी समोर येते ती म्हणजे जवळपास 1.25 महिन्यानंतर कळतं की शक्ती या वाघाच्या अगोदर रुद्र या वाघाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे प्रशासन का लपवतोय आणि अशा अशा अधिकाऱ्यांना पाठीशी का घातलं? ज्यावेळी शक्तीचा मृत्यू झाला, माझ्या माहितीप्रमाणे 15 तारखेला आम्हाला बातमी आली की जिजामाता उद्यान मधल्या शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे. म्हणून आम्ही 16 तारखेला पत्र टाकलं की बाबा असं असं आम्हाला समजते, वास्तव काय ते कळवा. आणि मग त्यांचं पत्र आलं की त्याचा मृत्यू 15 तारखेला नाही झाला तर 17 तारखेला झाला. पण हे उत्तर येईपर्यंत मला सांगा की त्यांनी जवळजवळ 10 दिवसांनी आम्ही पाठपुरावा केल्यानंतर, आपण सर्वांनी वृत्त दाखवल्यानंतर त्यांनी प्रेस नोट काढली. का लपवलं हे? पण ह्या शक्तीचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्याची जी मी काय पाहत होतो, मी माहिती घेत होतो, त्यावेळी माझ्या इथल्या आम्ही त्या कृषी विद्यापीठामध्ये यांनी सांगितलं होतं की आम्ही शवविच्छेदनाला तिथले डॉक्टर आणले होते. म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी तिथल्या डीननी मला बातमी दिली की 1 महिन्यापूर्वी अजून एका वाघाचा मृत्यू झाला होता, पण तो कुठला तो मला माहित नाही. आणि मी त्या शक्तीच्या ह्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष केलं. मग समजलं की शक्तीच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता, त्याला तर 1.5 महिना झाला. मग कोणाच्या, आणि ज्या काय गाईडलाईन आहेत वन खात्याच्या असतील त्या पाळल्या का जात नाहीत. त्याबरोबर एक लेपर्डचा पण मृत्यू झाला.
आम्ही माहिती काढले दोन पण हजार आता बघा तुम्ही तुम्ही आता म्हणत आहात की एकीकडे वाघ आहे, शक्ती आहे, रुद्र आहे, आता बिबट्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. मग प्रशासन नेमकं का लपवत? बघा 2021-22 ला आम्ही जी माहिती घेतली ते मेल एक होता, फिमेल एक होता. 2022-23 ला ते 2-2 होते. 2023-24 ला 2-2 होते. 24-25 ला 2-2 होते. आणि 2025 नंतर 25 मध्ये आता फक्त एकच लेपर्ड आहे आणि 2 फिमेल आहेत. ही आकडेवारी आहे ही सगळी बिबट्यांची. होय. मग एक गेला कुठे? म्हणजे तो देखील जाहीर केला नाही. मला वाटलं तिथे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी आपल्या घरी नेऊन बांधलाय का मला माहित नाही. निदान जाहीर करा ना कुठे आहे तो. आणि आता ते असं सांगतात की आम्हाला आयुक्तांनी सांगितलंय कुठल्या प्रकारची माहिती किंवा कुठल्या प्रकारची प्रेस नोट द्यायची नाही. अरे आयुक्त चालवतात का? हे पैसे मुंबईकरांच्या कष्टाचे आहेत. मुंबईकरांच्या मेहनतीचे पैसे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ते जिजामाता उद्यान चालवताय, ज्याच्यावरती तुम्ही करोडो रुपये खर्च करताय. आमच्या करातनं चालते ते. त्यामुळे आमचा अधिकार आहे तो. ते कोण ठरवणार माहिती नाही द्यायची म्हणून? त्यामुळे हे मी या बाबतीत प्रश्न टाकलेला आहे. तो ज्यावेळी सभागृहामध्ये लागेल निलंबनाच्या कारवाईची मागणी तुम्ही करणार आहात का? कारण असं अशा प्रकारे काल मला आदरणीय वनमंत्री हे आणि मी एकाच विमानातनं आलो एअर इंडियाच्या. आम्ही ज्यावेळी विमानातनं निघालो त्यावेळी मी त्यांच्याकडे ही मागणी केली आहे की साहेब मी माझं पत्र आपल्याकडे दिलेलं आहे आणि ज्या प्रकारे त्या जिजामाता उद्यानमध्ये प्रशासनाकडनं जी दिरंगाई केली जाते प्राण्यांच्या बाबत, जी हेळसाळ केली जाते त्याबाबत योग्य ती कारवाई करा आणि त्या शक्तीच्या मृत्यूचं मी जे पत्र दिलेलं आहे त्याच्याकरता चौकशी समिती नेमा. त्यांनी सांगितलं मला आश्वासन दिलंय की मी पाहतो काय करायचं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते अजय चौधरी. आपण पाहतोय की एकीकडे विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की अनेक मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर साधारणतः मुंबईतील जिजामाता उद्यानातील वाघांचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न असेल, त्याबाबत सुद्धा अजय चौधरी यांनी सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. दरम्यान आता या सगळ्या अधिवेशनावरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.